भूयो नमः सद्वृजिनच्छिदे सताम् असम्भवायाखिलसत्त्वमूर्तये पुंसां पुनः पारमहंस्याश्रमे व्यवस्थितानाम् अनुमृग्यदाशुषे. परमात्मा हा अशा प्रकारे अगोचर आणि अगम्य आहे. म्हणून जे निरीश्वरवादी आहेत, ज्याचं अस्तित्वच नाकारीत असतात, परंतु ते त्यांचं योग्य नाही. कारण तो अगोचर असला तरी त्याची कृपा मात्र सर्वत्र गोचर आहे, व्यक्त आहे. त्याला उदाहरण देताना असं दिलंय, जगात जे धर्मचरणी सत्पुरुष आहेत त्यांची दुःख वृजीन म्हणजे निवारण करून त्यांना अपेक्षित असलेले अनमृग्य भक्तिस्वरूप सात्विक आनंदाचं दान तो देत असतो. दाशुषे जे अधर्मचरणी दुर्जन असताम आहेत त्यांचा पुनर्जन्मच होऊ नये अनुद्भव अशी व्यवस्था अर्थात मुक्ती तो स्वेच्छेने त्यांना देत असतो. या सत आणि असत जीवाहून निराळे असे परमहंस स्थितीमध्ये नित्य असणारे पारमहंस्य आश्रमे व्यवस्थित परमात्मनिष्ठ महात्मे ज्या प्रत्येक तत्वाचा शोध अंतर्मुख होऊन नेती भावनेने घेत असतात त्यांनाही त्यांचं गंतव्यस्थान यद्गत्वा न निवर्तन्ते असं परमधाम प्राप्त करण्यास तो सहाय्यक होत असतो. अशा त्या अपार कृपावंताला मी वारंवार भूया नमस्कार करतो. परमात्मा हा बुद्धीला अगोचर असल्यामुळे त्याचं अस्तित्वच नाकारण्याला नास्तिकांच्या मताचे निराकरण या वंदन श्लोकात फार मार्मिकपणे झाले. त्या निमित्तानं जे मार्मिक सिद्धांत सांगितले गेले ते असे की या जगात धर्माचरणी संत सज्जन आणि अधर्माचरणी दुष्ट दुर्जन हे सारे त्याचेच प्रजाजन आहेत. त्यामुळं ह्या आपल्या प्रजेवर संततीवर तो प्रेममय परमात्मा त्यांच्या अपेक्षेनुसार नित्य अनुग्रहच करीत असतो. संत सज्जनांचा अपेक्षित असणारी परमानंदमयी भक्ती त्याच्याच कृपेने लाभते. दुष्टदुर्जनांचं पापमय अस्तित्व जगाला जेव्हा नकोसं होतं तेव्हा पुनश्च जन्मच न व्हावा यासाठी त्यांना तो जन्ममरण चक्रातून मुक्तता देत असतो. या दोन प्रकारच्या प्रजाजनांपेक्षा वेगळ्या प्रकारचे जे परमहंस अवस्थेतले सत्पुरुष त्यांच्या सृष्टीत वास्तव्य करतात व ते तो जगन्दाता परमात्मा आपल्या हृदयात अंतर्यामी वास्तव्य करतो हे जाणून अध्यात्मयोगाच्या मार्गाने त्याचा हृददेशामध्ये शोध घेत असतात. त्यांनाही तोच सहाय्य करीत असतो. अर्थात अंतरात्म्याचा साक्षात्कार परमहंसांना लाभतो. तो त्यांच्या योग साधनेपेक्षा परमात्म्याच्या कृपेचं सहाय्य लाभूनच होत असतो. अशा प्रकारे सर्व प्रकारच्या मानवावर ज्याच्या कृपेचा अविरत वर्षाव होत असलेला दिसतो तो परमात्माच नाही, हे जगत अनीश्वर आहे असं जे म्हणतात त्यांचं मत कसं निरर्थक आहे ते या श्लोकाने उत्तम प्रकारे सूचित केलंय. या श्लोकात अखिल सत्वमूर्ते हे परमात्म्याचं विशिष्ट हेतून वापरलेलं आहे. त्याचे 3 अर्थ आहेत. अखिल सत्वानी मूर्तया यस्य अर्थात सृष्टीतील सर्व सत्व म्हणजे प्राणी मात्र या त्याच्याच मूर्ती आहेत. जो ईश्वराचं अस्तित्व नाकारतो तो देखील त्याचीच मूर्ती आहे. त्यामुळं त्याचं अस्तित्व नाकारणं हे सर्वत्र सूर्याची किरणे दिसत असताना सूर्याचं अस्तित्व नाकारण्यासारखं असमंजसपणाचं लक्षण आहे. अथांग जल आणि असंख्य लाटा प्रत्यक्ष दिसताना समुद्र नावाचं तत्व अस्तित्वात नाही या म्हणण्यासारखं निरीश्वरवाद्यांचं म्हणणं हे उन्मत्त जल्पित आहे. दुसरा अर्थ असा की अखिल सत्वमय देवता या त्याच्याच मूर्ती आहेत. परमात्मा सत्वगुणमय देवतांची रूपे धारण करून आपल्या सत असत आणि परमहंस स्वरूप प्रजांना अभिष्ट फळ देत असतो. या व्यतिरिक्त ज्यांची सगुण मूर्ती संपूर्णतया सत्वमयी आहे, अखिल सत्वा मूर्ती यस्य असाही तिसरा अर्थ या एका विशेषणातून निष्पन्न होतो. या 3 अर्थाद्वारे परमात्म्याच्या सगुण स्वरूपाची संपूर्ण अभिव्यक्ती होते. समग्र ऐश्वर्याने परिपूर्ण असणारा परमात्मा हा आपल्या त्रिगुणातीत ब्रह्मस्वरूपात नित्यरमान असतो. त्यामुळे भक्तिहीन नास्तिकांना त्याची लेशमात्र कल्पना येत नसते. तथापि सात्विक भक्तावर त्याच्या कृपेचा अविरत वर्षाव होत असतो. हा भाव व्यक्त करण्यासाठी शुकाचार्यांनी पुढील शब्दात नमन केले. नमो नमस्ते स्तृषभाय सात्वतां विदूर काष्टाय मोह कुयोगिनां निरस्त साम्यातिशयेन राधसा
सुधामनि ब्रह्मणि रंसते नमः ऋषभाय सात्वताम. याचा अर्थ श्रेष्ठ परमात्मा हा सात्वत म्हणजे सत्वगुण संपन्न अशा भक्तांचं प्रतिपादन करणारा ऋषभ श्रेष्ठ आहे. पण जे कुयोगी अर्थात भक्तियोगाव्यतिरिक्त इतर हठयोगादिकांचा अवलंब करतात ते त्याच्या प्राप्तीच्या मार्गापासून वंचित राहतात. विदूर काष्ठाय या मूळ विशेषणाचा अर्थ विदुरा काष्ठा यस्य सहा असा आहे. परमेश्वराची काष्ठा म्हणजे दिशा भक्तिहीन योग साधकांपासून फार दूर असते, म्हणून ते भलत्याच दिशेने जात असतात. भक्त आणि अभक्त यांच्या बाबतीत अशा प्रकारचं वैषम्य परमात्म्याच्या ठाई आपोआपतः भासत असतं. याचं कारण त्या वैषम्य मार्गातील त्याचा हेतू सामान्य लोकांना आकळत नाही हे आहे. त्याचं ऐश्वर्य राधस हे अगम्य अनाकलनीय आहे. त्याचं कारण एखाद्या दुर्बोध तत्वाचं आकलन होण्यासाठी त्याच्या समान किंवा त्याहून श्रेष्ठ अशा एखाद्या उपमानाची आवश्यकता असते. त्याचा संभव परमेश्वराच्या बाबतीत नाही. आणि हे सूचित करण्यासाठी निरस्त साम्यातिशयीनं हे विशेषण त्याच्या राधस ऐश्वर्याला दिलं आहे. अशा अनुपम ऐश्वर्यानं जो परमात्मा आपल्या ब्रह्ममय निजधामात स्वधामनी ब्रह्मणी रंस्यते रममान असतो, त्याला माझा वारंवार मोह नमस्कार असो. एवंगुण विशिष्ट परमात्म्याच्या प्राप्तीचा भक्ती हाच एकमात्र मार्ग आहे, इतर कोणताही नाही. हा आपला निरपवाद अभिप्राय व्यक्त करण्यासाठी शुकाचार्य म्हणतात, यत् कीर्तनं यत् स्मरणं यदीक्षणं यद्वन्दनं यच्छ्रवणं यदर्हणं लोकस्य सद्यो विधुनोति कल्मषं तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः. परमात्मा हा सुभद्र श्रवस आहे. याचा विग्रह सुभद्रम नाम सुमंगलम श्रवहा यशहा यस्य सहा असा आहे. आता परमात्म्यानं विविध अवतारांमध्ये जे साधू परित्राणात्मक, दुष्ट निग्रहात्मक आणि धर्मसंस्थानात्मक महत् कार्य केलं व त्यामुळे त्याचं जे भव्य दिव्य यश इहलोकात प्रसिद्ध आलं, त्याचं कीर्तन स्मरण दर्शन वंदन श्रवण आणि पूजन हे सर्व भक्तीच्या प्राप्तीचं साधनरूप शास्त्रसंमत उपाय आहेत. हे सर्व लोकांचे जन्मजन्मांतरीचे कल्मष म्हणजे पाप तत्काळ सध्या धुवून काढते. विधुनोती असा ज्याच्या पवित्र यशाचा महिमा आहे त्या परमेश्वराला माझा वारंवार नमस्कार असो. या श्लोकात लोकस्य सद्यो विधुनोती कल्मषम या वाक्याद्वारे भक्तियोगाचा एक महत्त्वाचा सिद्धांत 2 शब्दात सांगितला आहे. लोक म्हणजे जाती पाती लिंग वय इत्यादी सर्व प्रकारच्या भेदभावांचा स्पर्श नसलेले सर्व जीव मात्र हा अर्थ आहे. सध्या म्हणजे कीर्तन स्मरण इत्यादीपैकी कोणत्याही प्रकारची यशोगानात्मक भक्ती करण्याचे कल्मश म्हणजे तात्काळ धुवून निघून जातं. परमेश्वराच्या यशोगानात्मक भक्तियोगाचं हे असाधारण वैशिष्ट्य इतर कोणत्याही योग याग इत्यादी साधनेत नाही असा शुक्राचार्यांचा अभिप्राय आहे. कीर्तन श्रवण स्मरण इत्यादिकांपेक्षाही चरणप्रपत्ती अर्थात भगवंताच्या चरणांचा एकमात्र आश्रय घेऊन त्याला सर्वस्वी शरण जाणं हा त्याच्या प्राप्तीचा अधिक उत्तम मार्ग आहे. हे सूचित करण्यासाठी शुकाचार्य म्हणतात, विचक्षणा यत् चरणोपसाधनात संगम विदस्यो भयतोंतरात्मनः विंदन्ति ब्रह्मगतिं गतक्लमाः तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः. सत आणि असत यांचा विवेक करणारे जे विचक्षण म्हणजे तत्वदर्शी असतात ना, त्यांच्या अंतःकरणातून अंतरात्मनः इहलोक आणि परलोकातील उभयतः सुखभोगांची आसक्ती म्हणजे संग भगवंताच्या चरण आश्रयामुळं मुळातून नाहीशी झालेली असते. विदुस्त आणि त्या प्रपन्न भावामुळे अनायस गतक्लमाः त्यांना ब्रह्मपदाची प्राप्ती होत असते. अशी ज्यांची सुमंगल कीर्ती आहे सुभद्र श्रवसे त्या परमात्म्याला वारंवार माझे नमन असो. खरा विवेकी पुरुष कोण किंवा खरा विवेक कशात आहे ते या श्लोकात सांगितले. ह्य परलोकातील सुखभोगाची आसक्ती नसणं आणि परमेश्वराच्या चरणी आपलं सर्वस्व समर्पण करून अनायास ब्रह्मपद प्राप्त करून घेणं यातच खरा विवेकीपणा आहे. तपस्विनो दानपरा यशस्विनो मनस्विनो मंत्रविदस्तु मंगलाः क्षेमं न विंदन्ति विनायदर्पणं तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः. 16व्या श्लोकात परमेश्वराला सर्वस्व समर्पण करण्याची महती सांगितली. पण काही मंगलवृत्तीचे साधक तपस्वी दानी मनस्वी सदाचारी मंत्रज्ञानी होऊन परमार्थाच्या मार्गात यशस्वी होण्याचा प्रयत्न काहीसा सुप्त अहंकाराने करीत असतात.
त्यांच्या त्या साधना मंगलकारकच असतात, पण जोपर्यंत ते परमात्म्याला आपली सर्व साधना नव्हे आपलं संपूर्ण व्यक्तित्व समर्पण करीत नाहीत, अर्थात 16व्या श्लोकात उल्लेख केलेल्या विवेकसंपन्न तत्वदर्शी साधकानं त्याच्या चरणांचं आश्रित होत नाही, तोपर्यंत त्यांना खरे क्षेम म्हणजे निःश्रेय स्वरूपी परमंगल प्राप्त होत नाही. 16व्या आणि 17व्या दोन्ही श्लोकात भक्ती मार्गातील प्रपत्तियोगाची निःशेष शरणागतीची महती प्रतिपादन केली आहे. याच प्रपत्तियोगाचं महत्त्व 18व्या श्लोकात सांगितलंय. किरात होणांध्र पुलिंद पुलकसा आबीर कंका यवना खसादया येने च पापा यदपाश्रया शुद्ध्यन्ति तस्मै प्रभ विष्णवे नमः. या सुप्रसिद्ध श्लोकात आणखी उत्कटतेनं सांगितलंय, परमात्म्याच्या चरणाचा आश्रय घेणारे विचक्षण तपस्वी दानी मंगल प्रवृत्तीचे सुमंगलाहा साधक निःश्रेयस पद प्राप्त होणे इतके पवित्र होतात. त्याचप्रमाणे किरात हूण आंध्र पुल्लिंद पुलकस आभीर कंक यवन आणि खस इत्यादी पुराणकालीन संस्कारहीन अनाचारी समाजांची ही संक्षिप्त नामावली आहे. जे कोणी जन्मानं आणि आचरणानंही पापी लोक या जगात असतील ते सारे या परमेश्वराच्या केवळ भक्तांचाही आश्रय लाभल्यानं शुद्ध पापमुक्त होतात. ज्याच्या भक्तांचाही महिमा इतका विचक्षण आहे त्या महाप्रभावी परमेश्वराला माझा नमस्कार असो. 16व्या आणि 17व्या श्लोकात परमेश्वराचा आश्रय घेणारे विवेकी तपस्वी दानी इत्यादी मुळातच पवित्र लोक उद्धरून जातात असं सांगून भगवत चरणाच्या शरणागतीचं महात्म्य वर्णन केलं आहे. पण 18व्या श्लोकात तर आश्रय घेणारे किरात हुणादी लोक जे जन्माने आणि कर्मानेही पापी आहेत आणि ज्यांचा आश्रय त्यांनी आत्मशुद्धीकरिता घ्यावा तो साक्षात भगवंत नसून भगवंताचे आश्रित असे भक्तजन आहेत असे सांगून प्रपत्तीचं म्हणजे अनन्य शरणगतीचं महत्त्व ज्याला कैमुतिकन्या यानं प्रतिपादन केलं आहे. अत्यंत निकृष्ट प्रतीची लोक केवळ भगवत भक्तांनाही शरण गेल्याने शुद्ध होतात. मग उत्तम प्रतीचे लोक प्रत्यक्ष भगवंताला शरण गेले तर त्यांना किती उत्तम पद प्राप्त होईल याची कल्पना करावी असं या 18व्या श्लोकात ध्वनित केलं आहे. या श्लोकातील प्रभ विष्णवे या शब्दानं महत्त्व श्रीधराचार्यांनी जे सूचित केलं आहे ते असं की इतक्या पापी लोकांना शुद्ध करण्याची शक्ती आपल्या भक्तांना देण्याइतका तो परमात्मा प्रभावी आहे. परमात्मा आपली अपरंपार शक्ती आपल्या प्रपन्न भक्तांच्या ठिकाणी संक्रमित करीत असतो हा भाव आहे. आतापर्यंत ज्या परमात्म्याला प्रत्येक श्लोकात वारंवार नमन केलं तो मजवर प्रसन्न हो अशी प्रार्थना पुढच्या 4 श्लोकात केली आहे. स एष आत्मात्मवतामधीश्वरः त्रयीमयो धर्ममयस्तपोमयः गतव्यलीकैरजशङ्करादिभिः वितर्क्यलिङ्गो भगवान् प्रसीदताम्.